यांच्या नावानं ओळखली जाणारी स्पर्धा 15व्या वर्षामध्ये या स्पर्धेचं जाणं झालंय आणि खऱ्या अर्थानं हा एक मोठा यश आहे. यावेळेला सरळ बॅटनं 20 एफ मध्ये खेळलाय. भातन संघाचा संघनायक केव्हापासून तो चांबारली संघाचा संघनायक किती आलाय. टॉस साठी आले की दुसऱ्या धावेची मागणी केली जाते. भातन संघाचा संघनायक आहेत का दोन्ही आहेत. चला मी विनंती करेन मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते दोन संघांमध्ये आपण टॉस करावं. श्री दत्त भातान असेल आणि एकीकडे चांबारली असेल. या दोन संघांमध्ये पुढची मॅच म्हणजे रेग्युलर 8च्या पोल मधली ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष्मण भोईर आज कर्णधार पदी विराजमान झालेत. त्यांचे आपण मनापासून अभिनंदन करू. मोठ्या पदावर आज ते मोठा पद भूषवणार आहेत भातन संघासाठी आणि खूप खूप मोठा नेतृत्व आहे खऱ्या अर्थानं लक्ष्मण भोईर याचा. मोठा फटका खेळला हवेमध्ये. यावेळेला जोपर्यंत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय बॉल एक धाव काढण्याची वेळ होती दोन्ही खेळाडूंकडे आणि या एक धावेनं टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळेल. 14 धावा धावपटलावर 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 धावा अद्याप होताना पाहायला मिळतील म्हणजे अर्थातच 10 बॉल असतील आणि 26 धावांची गरज आहे. संकेत जाधवनं स्वप्न दाखवलेत. यश 11 बारवई संघाला विजयाचे. त्या स्वप्नांची पूर्तता करेल की गोलंदाज मात्र या संपूर्ण आशेला निराशावादी ठरवेल हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आता फॉलो थ्रो मध्ये स्वतःच गोलंदाजी करत असताना पहिला विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल यश 11 बारवई संघाचा. पाहायला मिळेल वैभव पाटील आउट होणारा पहिला बॅट्समन आपण इथून पाहिलात आणि नॅट नंबर 3 वर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल सागर पवार बारवई संघाचा खेळाडू. आता अंतर वाढत चाललंय कारण 9 बॉल 26 धावांची गरज असेल त्यामुळे आता मात्र थोडी सिरियस घ्यावी लागेल आणि गरजही आहे बारवई संघाला कारण महत्वाची मॅच आहे. इथून जिंकाल तर टॉप 5 मध्ये सरळ क्वालिफाय होण्याची संधी आहे. कोणत्या तरी एका पारितोषिकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुमचा सोपा होऊन जाईल परंतु इथून हाराल तर मात्र उपसभापती चषकाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. त्यामुळे आता प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्हीकडून वनवा पेटलाय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एक धावीच्या माध्यमातून टीमची टोटल 1 न पुढे मूव्ह होताना धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 15. दीपकजी पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. सोमटणे ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. यावेळेला आडव्या बॅटने खेळून काढल्या ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेची मागणी परंतु नकार दिला. एकच धाव मिळणार आणि या एक धावेनं पुन्हा एकदा बारवई अर्थातच आरिवली संघ थोड्याशा मजबूत स्थितीमध्ये जातोय कारण आता बॉल असतील 7 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 24 धावांची. 7 बॉल 24 धावा. जसा 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 एक एक बॉल कमी होत चाललाय तसा तसा बारवई संघासाठी हा सामना अवघड होत चाललाय. हातातून निष्ठच चाललाय कारण 7 बॉल आणि आता 24 धावांची गरज आहे. दिलीप पाटीलनं कमालीचं कमबॅक केलंय. सुरेख गोलंदाजी. लो फुल टॉस बॉल होता. इथून मात्र पहा कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं इथे संपतोय आणि अर्थातच आता असतील 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज जिंकण्यासाठी यश 11 बारवई संघाला.
असतील 24 धावांची गरज असते. पहिल्या पहिल्या गोष्टींची आठवण ठेवली जाते. मयूर, आपले पहिले गुरु, आपली पहिली प्रियसी आणि पहिली ट्रॉफी, पहिलं पारितोषिक, या सगळ्या गोष्टी आठवणीत असतात. जर यदा कदाचित आरवली संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय करतोय तर माझ्या माहितीनुसार नाईट क्रिकेट स्पर्धेमधली ही त्यांची पहिली ट्रॉफी असेल. त्यामुळे आता सुभाष लखामलेने सुद्धा आवर्जून सांगितलंय जे हवं ते दिलं जाईल टीमला. 6 बॉल असतील, 24 धावांची गरज असेल. शेवटचा गोलंदाज इथून वापरला जाईल प्रमोद लखामले. पहिला बॉल, व्हाईट बॉल कॉल आहे, व्हाईट बॉल कॉल आहे. अजूनही मॅच नाही जिंकला बारवई, नाही जिंकला आरवली. मॅच आहे इथून बॅलन्स. 6 बॉल आणि 23 धावांची गरज. मजा येणार स्पर्धेमध्ये. उत्कंठावर्धक सामना. 6 बॉल आणि 23 धावा. ओ मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं या बॉलला फेकून दिलाय. षटकार, षटकार. पाच बॉल 17 धावांची गरज आहे. संकेत नावाचं वादळ घोंगावतोय. संकेत नावाचा एकटा अडथळा इथे नडलाय तो आरिवली संघाला. अर्थातच 5 या धावसंख्येवर त्याचा झेल ही ड्रॉप चालता. त्यानंतर मात्र आता काल बनून उभा आहे आरिवली संघासमोर. 5 बॉल असतील आणि आता 17 धावांची गरज आहे. ओ मिस टायमिंग सोका, फाईन लेग आणि थर्ड मॅन मधून बॉल सरळ निघून जाणार. सीमा रेषा पार, चौकार. पहा स्वप्न सातत्यात उतरतोय आरवली संघाचं की पहाटेचं पडलेलं खराब स्वप्न असेल. 6 बॉल आणि 24 धावांची गरज असताना संकेत जाधवनं 2 बॉल मध्ये ठोकलेल्या 10 धावा फार महत्वाच्या असतील. आता बॉल असतील ते मात्र 4 आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 4 बॉल 13 धावा. प्रमोद लखामले करतोय शेवटची गोलंदाजी. समोर आहे संकेत जाधव. फुल टॉस बॉल संकेतच्या बॅट मधून अजून एक तडाखा. मॅच मध्ये घुसतोय बारवई संघ. प्रमोद लखामलेच्या 3 बॉलवर लगातार मोठे फटके मारून एक जबरदस्त कमबॅक करतोय यश 11 बारवई संघ. 2 बॉल 3 बॉल आणि 7 धावेची गरज. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. रुकेश काटावले पहिल्याच मॅच मध्ये असं वाटलेलं की ही स्वप्नातली पहिली ट्रॉफी आहे की काय आरवलीची. कारण नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये या संघाला ही पहिली ट्रॉफी. अद्याप काय मॅच संपलेली नाहीये त्यामुळे अजून काही भाकीत करू शकत नाहीये. परंतु ज्या अंदाजाने खेळतोय संकेत जाधव, कमालीची बॅटिंग. अगदी हृदयस्पर्शी सामना होईल हा. 6 बॉल 24, 5 धावांवर दिलेलं जीवदान, या सगळ्या गोष्टी मॅटर करतील आणि या सगळ्या गोष्टी मात्र रात्रभर आठवणीत राहतील जर हा सामना आरिवली संघाच्या हातातून निसटला. 3 बॉल आणि 7 धावांची गरज. एकटा नडलाय हा. ठस्सन आहे समोर संकेत जाधव. ठिणगी आहे, हवा दिली, वनवा झालाय आरिवली तो मात्र बारवई संघासाठी. संकेत हेलिकॉप्टर लुक दिला या बॉलला. आपण पाहिलं तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. दुसरीची मागणी केली जाते. रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि इथून अपील केली जाते. पंच काय निर्णय. तिसऱ्या पंचांची मागणी केली. चला तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. DRS रेफर केलाय.
नॉट आउट कॉल आहे. पाहिलं, चेक केलंय. पाठीमागून ओढू नका कारण हा डगआउट आहे तुमचा. इकडून 12वा खेळाडू. आपला आनंद जरूर आपण साजरा करा आपण मैदानामध्ये, पण अजून मॅच संपली नाही. अजून मॅच बॅलन्स आहे कारण बॉल असतील 2 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. परंतु तोच संकेत जीवाच्या आकांतापासून धावला नॉर्थ साइड एंडला. ओव्हर द विकेटनं मात्र बॉलर तयार. प्रमोद लखांबले, संकेत जाधव या दोघांमधली ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि ही लढत एवढ्या टोकाला गेली आहे की अरवली संघ मात्र आता स्वप्न बघतोय विजयाचे. बारवई संघ स्वप्न बघतो विजयाचे. फुलटॉस आणि मॅच इथून मात्र फिनिश झाली आहे. एकटा संकेत नडलाय आणि काय जबरदस्त मॅच फिनिशिंग. डीजे वाजवा. विकेटवर अजिबात नाचायचं नाही. चला नेक्स्ट मॅच सुरू होईल. दुसरे आपण पाहिलं संभाजी संघाचा संघनायक टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि इथून मात्र टॉप 5 मध्ये क्वालिफाय करतोय बारवई संघ. चला मैदानाच्या बाहेर व्हा बारवई संघ. रोशन सर, वळतोय आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे. जे प्रमुख मान्यवर आपला वेळात वेळ काढून या उपसभापती चषकाला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय श्री संतोषजी घोजे, कसेलखंड ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, आपणास विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपणास मायेची प्रेमाची उपदार शाळेतून आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तुम्ही घ्या, पटापट घ्या. सन्माननीय श्री दिलीपजी दळवी, बारवई ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, आपणास विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय श्री दिलीपजी दळवी.